पुण्याच्या चाकण शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात झालाय। या क्षणाची अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय। एका कंटेनरने 10 ते 15 गाड्यांना चिरडलाय। या दुर्दैवी अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते। तर कंटेनर चालकाला आता स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय। आपण सीसीटीव्हीच्या माध्यमातून या अपघाताची व्हिज्युअल्स पाहू शकतो। तर या अपघाताचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे आणि कशा प्रकारे हा अपघात झालाय हे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। पुण्याच्या चाकण शिक्रापूर रस्त्यावरचा हा अपघात आहे। एका कंटेनरने 10 ते 15 गाड्यांना चिरडल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। या दुर्दैवी अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते। तर कंटेनर चालकाला स्थानिक नागरिकांनी पकडून मात्र पोलिसांच्या ताब्यात दिलाय। तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय पुण्यातून। पुण्यामध्ये अतिशय धक्कादायक अशी ही दृश्य समोर येत आहेत। भीषण असा अपघात झालेला आहे। भलं मोठं कंटेनर गाड्यांना चिरडत पुढे निघून गेल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। पुण्याच्या चाकण शिक्रापूर रस्त्यावर हा भीषण अपघात झालाय आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, पुण्यामध्ये अतिशय धक्कादायक आणि भीषण असा अपघात झालेला आहे। नेमकं या ठिकाणी काय घडलंय? निश्चितपणे चाकण शिक्रापूर रोड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या ठिकाणी अनेक फॅक्टरी आहेत, एमआयडीसीचा हा सुद्धा एरिया आहे आणि या दिशेने जात असताना एका भरधाव कंटेनरने जवळपास 10 ते 15 पेक्षा अधिक गाड्यांना धडक दिलेली आहे। नेमका आकडा किती आहे अजून पोलिसांकडून स्पष्ट झालेलं नसलं तरी पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या गाडीलाही त्या कंटेनरने धडक दिल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि हे या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलेला असून पुढचा तपास जो आहे तो देखील पोलिसांकडून सुरू आहे। अक्षय, या ठिकाणी अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळते, मात्र जीवितहानी झाल्याची काही माहिती समोर आली आहे का? की अनेक गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। अनेक गाड्यांमध्ये काही प्रवासी होते, त्यांना देखील मार लागला असल्याचं जी माहिती आहे ती प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे आणि या सगळ्या जखमींना जवळच्या रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। नेमका आकडा जखमींचा किती आहे? नक्कीच, धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।